नमस्कार. आश्लेषा दिवाळी अंकाच्या या प्रकाशन सोहळ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रकाशन सोहळा म्हणजे आपण सगळे 4 जण असं एकत्र येणार आणि औपचारिक एखादा कार्यक्रम करणार असं मुळात ही संकल्पनाच नव्हती या कार्यक्रमाची. खरं म्हणजे सगळ्यांनी मिळून एकत्र यायचं, साहित्याचा आस्वाद घ्यायचा आणि आश्लेषा दिवाळी अंक सगळ्यांनी छानपैकी वाचण्यासाठी घरी घेऊन जायचा. ही साधी सोपी अशी संकल्पना या कार्यक्रमाची आहे. आणि काही गोष्टी कशा घडून येतात बघा, की ज्या वेळेला आम्ही आतमध्ये आलो तेव्हा आतमध्ये आल्यानंतर घामाच्या प्रचंड धारा सुरू झालेल्या होत्या. त्या घामाच्या धारांचं रूपांतर पाऊसधारांमध्ये कधी झालं हे कळलंच नाही. आणि आश्लेषाला आज साक्षात वरुण राजांनी सुद्धा थोडी वेळ का होईना पण जी हजेरी लावली, ती हजेरी मला वाटतं इतकं सकारात्मक निसर्गसुद्धा असू शकतो याच्यापेक्षा वेगळं उदाहरण नाही. बागवे सरांनी मी विचारलं, सर हा पाऊस कुठला? त्यांनी लगेच उत्तर दिलं, अवचित येणारा पाऊस आहे हा. प्रकाशन सोहळ्यासाठी आला आहे असं समज. मला वाटतं याच नोटवर आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपण आपल्या पारंपरिक पद्धतीनं सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन आता संपन्न करणार आहोत. मी यासाठी विनंती करतो श्री अशोक तावडे सरांना, त्याचबरोबर कार्यकारी संपादिका तपस्या नेवे, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कविवर्य अशोकजी बागवे सरांना आणि मेघना साने मॅडमना मी विनंती करतो की त्यांनी या दीप प्रज्वलनासाठी आणि सरस्वती पूजनासाठी यावं. त्याचबरोबर हे दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन संपन्न होतानाच मी आनंदिताला विनंती करेन की तिने तिच्या श्रुश्राव्य अशा शब्दांमध्ये सरस्वती स्तवन, सरस्वती वंदना सादर करावी. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापा. वाह, क्या बात, सुंदर. प्रकाशन सोहळ्यामध्ये पुढच्या पिढीचा इतका सक्रिय सहभाग आपण पाहिला त्याबद्दल एकदा आनंदिता क्या बात आहे, खूप सुंदर. आणि एक अपेक्षा नक्की व्यक्त करतो की आश्लेषाच्या पुढे येणाऱ्या दिवाळी अंकामध्ये तुझ्याकडनं सुद्धा एखादा लेख आम्हाला अपेक्षित आहे, हेही तितकंच खरं आहे. यानंतर मी परातीपर्यंत पोहोचणार काय तर म्हणे बाबा असं काय की पाठवा व्यासपीठावर पाचारण करावं. सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कविवर्य श्री अशोकजी बागवे, त्यानंतर अंकाचे संपादक अशोक तावडे सर, कार्यकारी संपादिका तपस्या नेवे आणि मेघना साने मॅडमना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. त्यानंतर मी अशोक तावडे सरांना विनंती करतो की त्यांनी या प्रकाशनाच्या मागची भूमिका, अंकाच्या मागची भूमिका मांडण्यासाठी त्यांचं प्रास्ताविक व्यक्त करावं. अशोक तावडे सर. हे माझं भाग्य आहे की सरस्वतीला पूजण्याचं भाग्य गेली 15 वर्ष आश्लेषा दिवाळी अंकामुळे मला मिळतं आहे. आणि याची सुरुवात झाली आहे 2012 साली. मी याच्याविषयी अनेक वेळा माझ्या संपादकीयामध्ये थोडंसं लिहिलेलं आहे. माझी एक एकुलती एक मुलगी जिचं नाव आहे आश्लेषा,
जिच्या नावाने अंक चालू केला. आणि त्याचं कारण असं होतं, 2012 साली ती भारतीय सैन्यामधून जम्मू काश्मीरच्या नौशेरा भागामध्ये तिचं पोस्टिंग होतं. दिवाळी आली, फराळ काय पाठवायचा, तर फराळ तिथपर्यंत पोचणार काय, तर म्हणे बाबा असं काहीतरी पाठवा जे माझ्या मराठा जवानांना खूप आवडेल. महाराष्ट्रामध्ये 3 गोष्टी आवडीच्या आहेत. एक नाटक, दुसरं दिवाळी, तिसरं दिवाळी अंक. दिवाळी अंक, दिवाळी फराळ आणि दिवाळी अंक हे चहा पाणी जसं म्हणतो तशी गोष्ट आहे. नुसता चहा नाही पिणार, आधी पाणी पिणार आणि मग चहा. नुसता फराळ नाही खाणार, आधी दिवाळी अंक वाचणार मग फराळ खाणार, तरच त्याची चव. अवीट गोडी त्या माझ्या मातृभाषेची, मराठीची, आज ती अभिजात भाषा झालेली आहे. त्याबद्दल अभिमान आहे आम्हाला. आणि या अभिजात भाषेला जर सार्थ टिकवून ठेवायचं असेल तर आपल्या सर्वांना त्यासाठी कष्ट घ्यावे लागणार, मराठी बोलावी लागणार. आम्ही मालवणमध्ये 2 माणसं भेटलो की आम्ही मालवणी सुरू करतो. का? आम्हाला मालवणी भाषा जिवंत ठेवायची आहे. तसं 2 मराठी लोक जेव्हा भेटतील त्यांनी बोलायला मराठीत सुरू करा. हॅलो, हाव आर यू, आय एम फाईन, दिस दॅट. अरे बाबा, ते अमेरिकेत जाऊन बोल, UK जाऊन बोल, इथे आलायस, महाराष्ट्रात आहेस, मुंबईत आहेस, बोल ना माझ्या मित्रा, कसा आहेस तू हेमंत सुर्वे, असं मी बोलू शकतो ना. तर हेमंत म्हणेल बाबा ठीक आहे मी, हां, आणि तो येईल माझ्या कार्यक्रमाला, कारण मराठीत बोललो आहे, जीवापासून बोललो आहे, मातृभाषेत बोललो आहे. तर ह्या अंकाची सुरुवात अशा ठिकाणी तो अंक पाठवण्यासाठी झाली जिथे फराळ जाणं, नॉर्मल माणसं जाणं दुर्मिळ आहे. तिथे मराठी लोकांना वाचनाची आणि त्या दिवाळीच्या फराळाची चव घेता यावी म्हणून आश्लेषा दिवाळी अंक 2012ला सुरू झाला. सर्व वाचकांनी आणि आपल्यासारख्या लोकांच्या आशीर्वादाने गेली 15 वर्ष अव्याहतपणे चालू आहे. अनेक लेखक, आता त्यातले एक दिग्गज लेखक म्हणजे कवी अशोक बागवेजी या समारंभाला प्रमुख पाहुणे लाभले आहेत. भाग्य आहे माझं. साने मॅडम, तुम्हाला माहीत नसेल, तो मी नव्हेच, या नाटकाची एक हिरोईन आता आपल्या समोर आहे, आपल्यात बसलेली आहे, इथे माझ्या बाजूलाच आहे. तुम्हाला कळणार नाही, ह्याच होत्या त्या. तो मी नव्हेच्या एक हिरोईन ह्याच आहेत त्या, पण त्या आहेत. असे ह्याचसोबत हळूहळू आम्हाला जसं आपलं आयुष्य पुढे जातं काही बदल होत असतात. आपण समाजाचं काहीतरी ऋण लागतो. जसं मला भाषेचं ऋण आहे म्हणून आश्लेषा दिवाळी अंक, तसं मला ज्या समाजाकडनं मी एवढी वर्ष घेतलं त्याला परत द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी निर्माण झालं गेल्या वर्षी आनंदी फाउंडेशन. आता ह्याचं पण कारण असं आहे, इकडे एक आनंदिता बसली आहे, ती नेहमी आनंदी असते. आता ही आनंदी मुलीने, ती एकटी असते आनंदी, पण माझ्या गावाकडे, आमच्या खेड्यात, मी ज्या भागात आदिवासी भागात काम करतो तिथे अशा कित्येक आनंदिता आहेत ज्यांना पुस्तक मिळत नाही, ज्यांच्याकडे औषधं पोचत नाहीत. अशा त्या आनंदितांसाठी हे आनंदी फाउंडेशन चालू झालेलं आहे. आणि त्याच्या संकेतस्थळाचं, आजकाल मराठीत संकेतस्थळ म्हटल्यावर इकडे तिकडे बघतील, वेबसाईट म्हटलं की लगेच म्हणणार अरे वा, आणि लॉन्चिंग म्हटलं की लगेच कळणार, लॉन्चिंग पॅड माहीत असतं आपल्याला. पण जेव्हा मी म्हणेन अनावरण, अरे हे काय, तर या संकेतस्थळाचं अनावरण होणार आहे. आणि हे संकेतस्थळ बनवलं आहे माझे जावई श्री आदित्य केळकर, तर ते इथे उपस्थित आहे. आता यातली तिसरी गोष्ट आहे, माझी एक पुतणी आहे सिमरन गिरीश तावडे. ती गेल्या वर्षी MBBS झाली. MBBS होणं हे आजकाल किती कठीण आहे, आईवडिलांसाठी आणि त्या मुलासाठी किती डिफिकल्ट आहे हे मला माझ्या मुलीच्या उदाहरणानं माहीत आहे. आता अशा व्यक्तींना तुम्हाला पैसे मिळणार नाहीत पण रिस्पेक्ट नक्की मिळणार. पैसे हा क्रायटेरिया असत नाही. ताई तू आलेली आहे का सिमरन? पैसे हा MBBSला क्रायटेरिया नाही. माझ्याबरोबरची इंजिनिअरिंगची मुलं अमेरिकेत गेली आणि डॉलरमध्ये कमावतात, पण तुझा जो रिस्पेक्ट आहे ना तो ते डॉलर नाही देऊ शकणार, तो तुला इथे समाजामध्ये कार्य केल्यानंतर मिळणार आहे. आणि त्याच्यासारखं मोठं धन
विचारधनापेक्षा कुठलंही धन मोठं नाही आणि समाजाचं कार्य करण्यापेक्षा दुसरं कुठलंही कार्य मोठं नाही. म्हणून तुलाही सत्काराला बोलावलं आहे, तुझाही सत्कार करणार आहोत. हे या मागची आजच्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी आहे. आणि याच्यापुढे मी प्रसिद्ध टी व्ही वर ज्यांचं बोलणं ऐकण्यासाठी म्हणजे मुख्यमंत्र्यांची पण जे मुलाखत घेतात ते अमेय रानडे माझे आवडते आहेत, लाडके पण आहेत, अश्लेषाच्या शाळेतले पण आहेत, पार्ले टिळकचा विद्यार्थी आहे, उत्कृष्ट मराठी आहे. त्या अमेय रानडेंना पुढचं सूत्रसंचालन करण्यासाठी पाचारण करतो. अमेयजी. हॅलो, खूप खूप धन्यवाद. काही शब्द हे सुखावून जातात आणि काही शब्द जबाबदारी वाढवून जातात. हा असा अनुभव आहे. पण ही जबाबदारी जी आहे ना, ती जबाबदारी हवीहवीशी वाटणारी असते. हे मी आवर्जून सांगावं असं वाटतं मला. यानंतर मी तावडे सरांनाच विनंती करेन की आजच्या मान्यवरांचं स्वागत त्यांनी करावं. मी तावडे सरांना विनंती करतो की सुरुवातीला आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सर्वश्री अशोकजी बागवे सरांचं त्यांनी स्वागत करावं. यानंतर मी पुन्हा एकदा तावडे सरांना विनंती करतो की त्यांनी मेघनाताई साने यांचं स्वागत करावं. आणि कार्यक्रमाच्या होस्ट जरी असल्या तरी सुद्धा कार्यकारी संपादिका म्हणून पहिल्यांदाच दिवाळी अंकाची जबाबदारी भूषवणाऱ्या, मी पार पाडणाऱ्या हा शब्द मुद्दामून वापरत नाहीये, भूषवणाऱ्या हा शब्द वापरतोय, अशोकजी बागवे यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या मानसकन्येचा सत्कार करावा. खूप खूप धन्यवाद. कॅप्टन दळवी सरांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. या. हेमंत सुर्वे यांचा आपण आता स्वागत आणि सत्कार करणार आहोत. रुईया महाविद्यालयाचं नाव एकदा चिकटलं एखाद्याला की तो आयुष्यभर रुईया इट्स म्हणूनच जगतो. हे तितकंच खरं आहे. वा. सुभाष ठाकूर या. विश्वास केळकर आणि मिसेस विनया, ॲडव्होकेट विनया केळकर. लेखन याच्यामध्ये ज्येष्ठ असलेले अनंत देशमुख सर, तुम्हाला मी बघतोय, तुम्ही हात असा करू नका, तुम्ही इकडे या. या. तुमचा सत्कार तर होणारच ना. हॅलो, बोलायचं आहे तुम्ही? नका बोला. मोठे साहित्यिक आहेत, साहित्यात नाही पण जनरल सगळ्यांनाच नाव माहीत असलेली व्यक्ती आहे आणि ठाण्यात आहेत. आवर्जून याला कार्यक्रमाला आलेत. आम्हाला खूप बरं वाटतं. अरे, आणि म्हणून तुमचा एक छोटासा आणि मालवणचा उल्लेख केला. मालवणचा उल्लेख केला कारण ते गरजेचं आहे. धन्यवाद. त्यामुळे खूप बरं वाटतं. मित्रांनो नमस्कार, मी अनंत देशमुख. रधो कर्वे या विषयावर माझी 14 पुस्तकं आहेत, इतर काही सांगत नाही. आणि काही वर्षांपूर्वी अश्लेषाशी माझा संबंध आला आणि तेव्हापासून त्यांचा दिवाळी अंक दरवर्षी प्रसिद्ध होत असतो, तिथे मी जात असतो. आणि माझा मित्र रामदास खरे यांनी सांगितलं की आज संध्याकाळी कार्यक्रम आहे आणि अशोक बागवे तिथे आहे. तर अशोक आणि आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो, म्हणजे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयामध्ये आम्ही नेहमीच एकत्र असू आणि तिथपासून टिवल्या बावल्या करत असू. पण त्याच्याकडे जी वाणी आली ईश्वरानं जी दिली आणि माझ्याकडे लेखणी, मी चुकून तर त्यामुळे परस्परांवरचं एवढं अकृत्रिम प्रेम आहे जसं तुमचं आमचं सर्वांचं आश्लेषावर आहे.
तर त्यामुळे राहवत नव्हतं. इतका पाऊस पडायला लागला त्या एक अर्धा तासात, इतके वारे सुटले. मी तयार होतो आणि रामदासला म्हटलं, बाबा रे कसं जाता येईल, पण चमत्कार झाला. आणि आपण म्हणताय त्या पद्धतीने तो आशीर्वाद निसर्गाने दिला आश्लेषाला. आश्लेषाचं हे दीर्घकाळ चालत राहो आणि त्याच्यातून उत्तमोत्तम साहित्यिक आणि साहित्य निर्माण हो. आपल्याला उभयतांना दीर्घायुष्य लाभो. धन्यवाद. धन्यवाद. एकच फक्त सांगतो, सतीश सोळंबुलकर सर आलेत, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पण या सन्मानाचा स्वीकार करावा. या सर. या कार्यक्रमाला जसं सरांनी सांगितलं की खूप लांबून लांबून माणसं आली आहेत, तर तशी आमच्या कल्याणहून रंगकर्मी सुधीर चित्ते हे देखील आले. मी विनंती करते कृपया या आणि आमच्या छोट्याशा सन्मानाचा स्वीकार करावा. उत्तम निवेदक, उत्तम संवादक आणि ते स्वतःसुद्धा संपादक आहेत. त्यांनी देखील अनेक दिवाळी अंकाचं संपादन केलेलं आहे आणि आज बागवे सर आणि आश्लेषा आणि आमच्या प्रेमाखातर ते इथे आलेत. त्याचबरोबर आपल्या ठाण्यातल्या ज्येष्ठ लेखिका, कवयित्री डॉक्टर अनुपमा उजगरे इथे आलेले आहेत. मी विनंती करते, ताई प्लीज या आणि आमच्या सन्मानाचा स्वीकार करा. व्यक्ती तुम्हाला छोटी दिसेल, कर्तृत्व खूप मोठं आहे. त्याचबरोबर लेखिका, एक उत्तम शिक्षिका आणि समाजसेविका, आणि आपलं ठाणे शहर हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं, त्यासाठी हिरिरीने काम करणाऱ्या नूतन बांदेकर इथे आलेले आहेत. मी त्यांनाही विनंती करते की त्यांनी इथे यावं आणि सन्मानाचा स्वीकार करावा. त्याचबरोबर एक उत्तम लेखक, उत्तम कथाकार रामदास खरे इथे उपस्थित आहेत. ते उत्तम चित्रकार आहेत. मी विनंती करते की त्यांनी आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. या अंकातही आपण त्यांची एक छान कथा वाचणार आहोत. गूढकथा आहे, त्यांचा हातखंडा आहे गूढकथा लिहिण्यामध्ये. त्यानंतर या अंकात त्यांचं जरी साहित्य नसलं तरी उत्तम स्तंभलेखक, कवी आणि अभिनेते सुधाकर वसईकर इथे उपस्थित आहेत. मी त्यांनाही विनंती करते की त्यांनी इथे यावं आणि आमच्या छोट्या सन्मानाचा स्वीकार करावा. प्रकाश पोळ आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी त्यांनाही विनंती करते की त्यांनी इथे यावं आणि आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. DRDOचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलं. ब्रह्मोस मिसाईलने जगाचे डोळे दिपवून टाकले. भारताचं आधुनिकता किती आहे हे सगळ्या जगाला दाखवून दिलं. त्या DRDOचे माजी संचालक आणि आपल्या आश्लेषामध्ये 3रं वर्ष आहे. त्यांचे दरवळ कादंबरीचा एक एक पाठ येतो आहे. कादंबरी येणारच आहे, पण त्याच्या आधी त्याची झलक येते आहे. डॉक्टर रत्नाकर सर्वदे ह्या व्यक्तीविषयी मी एवढंच सांगतो, मुंबईतला माणूस मराठी बोलणारा पोलंडमध्ये जातो, पोलिश शिकतो आणि PhD पोलिश लँग्वेजमधनं करतो, आणि ते पण मेटलर्जी हा विषय. आणि मग DRDOच्या नवरत्न शास्त्रज्ञांचा जो अवॉर्ड असतो तो अवॉर्ड मिळवणारे डॉक्टर रत्नाकर लिहिताना सर्वज्ञ लिहितात. सर्वदे नाव आहे. माझे सख्खे शेजारी आहेत आणि ते आता इथे उपस्थित आहेत आणि त्यांना रात्रीच्या फ्लाईटला जायचं आहे तरी आलेले आहेत. तर त्यांना मी विनंती करतो, सर आपण वर यावं. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करायचं. एकच सांगतो, योग कसा जुळून येतो बघा. आज 16 तारीख आहे, काल 15 तारीख होती. DRDOचं नाव तुम्ही घेतलं. भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न APJ अब्दुल कलाम यांचा कालच जन्मदिन झाला. कलाम सरांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. ही वॉज डाऊन टू अर्थ मॅन. आय मीन इवन आमच्या गेस्ट हाऊसमध्ये राहायचे, ते एका खोलीत राहायचे फक्त. आणि त्यांच्या बऱ्याच गोष्टी आहेत, पण एक सांगतो, संध्याकाळी ते कुठूनही आले, दिल्लीहून आले, पुण्याला किंवा हैदराबादला आले, तर रात्री फ्लाईट किती लेट असू देत, 9 वाजता वगैरे मीटिंग चालायची. मीटिंग चालल्यावर रात्री 12-1 वाजता ते त्यांच्या खोलीवर जायचे. खोली म्हणजे दिल्लीमध्ये त्यांचे मोठे मोठे बंगले असतील, पण ते एकाच खोलीत राहायचे गेस्ट हाऊसमध्ये.
ते कधी आपल्या म्हणजे ही हॅड नेव्हर म्हणजे त्यांना अलॉटेड क्वार्टर घ्यायचेच नाही ते कधी. तर उशीर होणार म्हणून त्यांनी त्या मेस बॉय आहे ना, ही वॉज व्हेरी कॅज्युअल. त्यांनी आपलं संध्याकाळी थाळी ठेवलेली दारात, झाकून ठेवलेली, दारात ठेवलेली. त्यांच्याबरोबर लोक गेली तिथे आणि बघितलं तर काय थाळी आहे, रात्री 12 वाजून गेले आहेत आणि ते घेणार आहेत. ती लगेच त्यांच्याबरोबर असणाऱ्या माणसाने त्याने सांगितलं, अरे त्या मेस मॅनेजरला बोलव, त्याला झापला हे काय नाही. आले बरोबर त्याला, ते म्हणाले नाही नाही नाही, मीच त्याला सांगितलं आहे, तू काही काळजी करू नको, ठेव आणि जा तुझी, तू माझी मी खाऊन घे. म्हणजे इतका साधा माणूस. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल. पण आता ठीक आहे, आज थोडं घाईत आहे म्हणून मी, माझा भाऊ पण आला आहे अमेरिकेहून, चालला आहे त्याच्या, तोच जाणार आहे, मी नाही जाणार आहे, पण त्याला सोडायला जायचं आहे मला. धन्यवाद सर. एकच सांगेन की आत्ता तुम्ही ज्या विषयाविषयी बोललात, हां पुढच्या अंकामध्ये डॉक्टर कलामांवर तुमचा एक आठवणींचा लेख होऊन जाऊ दे. ओके. तुम्हाला भेटलेले, तुम्हाला उमजलेले डॉक्टर कलाम. हो नक्की हो, सहमत आहेत ना सगळे? नक्की. थँक्यू. डॉक्टर धन्यवाद. माझ्या विनंतीला मान देऊन, आपण भाऊ अमेरिकेला चालला आहे, त्याला सोडायला एअरपोर्टला जायचं आहे, 9च्या आत निघायचं आहे, तरी तुम्ही इथे आलात. खूप खूप धन्यवाद सर. यातनं माझी क्रेडिबिलिटी वाढली. मला खूप असं वाटलं. एनिवे, आता पुढच्या कार्यक्रमासाठी म्हणजे अश्लेषा दिवाळी अंकाच्या प्रकाशनासाठी परत एकदा आपले यशस्वी निवेदक अमेय रानडे. प्रकाशन सोहळ्याकडे आपण येतोय, पण त्याआधी थोडासा आपण कार्यक्रमात बदल करूया. ज्या आनंदी फाउंडेशनचा उल्लेख आत्ता मगाशी सरांनी केला, त्या आनंदी फाउंडेशनच्या वेबसाईटचं अनावरण आपण आधी करूया. मी केळकर सरांना विनंती करतो. नमस्कार, आदित्य केळकर. आनंदी फाउंडेशनबद्दल बाबांनी थोडं सांगितलंच आहे, तर मी आत्ता फार काही माहिती देणार नाही. आज मेन आपला जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आनंदी फाउंडेशनची वेबसाईट आपण बनवली आहे, संकेतस्थळ बनवलं आहे आणि त्याच्याबद्दल ते तर आपण अनावरण करूच, पण त्याआधी थोडीशी माहिती देईन मी आनंदी फाउंडेशनबद्दल. काय करतो आनंदी फाउंडेशनमध्ये, ह्याच्या मागचं काय मिशन आहे, काय कारण आहे, ह्याबद्दल थोडीशी मी माहिती देईन. सो आनंदी फाउंडेशनचं मिशन इथे दाखवलेलं आहे. मिशन इज टू एम्पॉवर अंडर सर्व्ड अँड ट्रायबल कम्युनिटीज इन रायगड, ठाणे अँड पनवेल डिस्ट्रिक्ट्स ऑफ महाराष्ट्र by improving their health and education standards through sustainable and community driven initiatives. मेन म्हणजे मी एवढं सांगेन की ह्याच्यात लिहिलेला प्रत्येक शब्द त्याला एक अर्थ आहे, त्याच्या मागे एक कारण आहे आणि त्या पद्धतीनेच या फाउंडेशनचं काम आम्ही पुढे करणार आहोत. पुढे ह्या स्लाईडवर आहेत आमचे 3 मुख्य ऑब्जेक्टिव्स और मेन उद्देश आहेत. पहिला म्हणजे इन्क्रीजिंग ॲक्सेस टू क्वालिटी हेल्थ केअर फॉर द अंडरसर्व्ड अँड द ट्रायबल कम्युनिटीज. दूसरा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे टू एनहान्स द एज्युकेशनल अपॉर्च्युनिटीज फॉर चिल्ड्रन अँड अडल्ट्स दोन्ही. आणि तिसरा मुख्य उद्देश म्हणजे fostering community development. So it does not stop at health and education. We have to also foster community development. So याबद्दल तर खूप वेळ आपण बोलू शकतो, पण ते म्हणतात ना, actions speak louder than words. So next few slides I will talk about काय आम्ही केलं आहे आजपर्यंत, मागच्या 1 वर्षात काय प्रोग्राम्स आम्ही केले आहेत, ज्यांनी तुम्हाला थोडासा अंदाज येईल या फाउंडेशनच्या कामाबद्दल. ही पहिली जी स्लाइड आहे दॅट इज अबाउट कॅम्प दॅट दे वर डन विथ दिव्यांग सेवा कॅम्प. ह्याच्यामध्ये एक ही ऑर्गनायझेशन आहे विच हेल्प्स पीपल हू आर डिफरंटली एबल्ड आणि त्यांचे छोटे छोटे व्यवसाय आहेत आणि त्या व्यवसायांमध्ये त्यांच्याकडे जरी व्यवसाय त्यांनी सुरू केला आहे तरी दे डोंट हॅव ऑल द टूल्स, त्यांच्याकडे ते काम पूर्ण करण्यासाठी अवजार नाही आहेत. तर या कॅम्पमध्ये आम्ही त्या अशा व्यक्तींना शोधून, अशा व्यक्तींना फाउंडेशनच्या तर्फे काही स्पेशलाइज्ड टूल्स हे आम्ही त्यांना त्यांच्यासाठी दिले, जेणेकरून ते त्यांचा व्यवसाय प्रॉपरली करू शकतात. सो द होल पॉईंट ऑफ दिस वर्कशॉप वॉज प्रोव्हाइडिंग some kind of assistance to these individuals so that they can do what they're doing on a regular basis in a more proud way. ह्याच्या नंतरचा कार्यक्रम आम्ही 2 शाळांमध्ये केला. रायगडमध्ये शाळा आहे, एक आहे वाळके डिस्ट्रिक्टमध्ये आणि रायगड डिस्ट्रिक्टमध्ये वाळके गाव आणि दुसरं सतीर्डे. इथे जे प्राथमिक शाळा आहे 1ली ते 5वी मधली जी मुलं आहेत
त्यांच्याकरता आम्ही एज्युकेशनल मटेरियल्सचं वाटप केलं, ज्याच्यामध्ये अगदी साध्या गोष्टी जशा नोटबुक्स, पेन्सिल्स, इरेझर्स. कारण या शाळांमध्ये ही जी मुलं येतात त्यांच्या घरची परिस्थिती अशी आहे की दे हॅव टू चूज बिटवीन सम ऑफ दीज थिंग्स आणि वह्या आणि नोटबुक्स. सो आम्ही त्यांच्याकरता ह्या काही बेसिक गोष्टी उपलब्ध करून दिल्या, जेणेकरून दे डोंट हॅव टू मेक चॉईसेस बिटवीन मी टेक्स्टबुक्स किंवा मी ह्या वस्तू विकत घेऊ की मी या एज्युकेशनल मटेरियल्स विकत घेऊ. तर अशा आम्ही साधारण एक 50 मुलांसाठी ह्या किट्स उपलब्ध करून दिल्या. नेक्स्ट जो होता तो मी एक हेल्थ कॅम्प केला. हा ठाण्यामध्येच केला. ठाण्यामध्ये वसंतकुंज पवारनगर एरियामध्ये गणपतीच्या वेळेस आम्ही हा एक हेल्थ कॅम्प केला. कारण बऱ्याच वेळा या 7 सोसायटीजच्या एरियामध्ये देर आर लॉट ऑफ सिनियर सिटिझन्स आणि बऱ्याच वेळा फॉर मेनी रिझन्स ते डॉक्टर्सकडे जात नाही किंवा ते जाऊ शकत नाही. तर अशा वेळेस त्यांच्याकरता आम्ही तो हेल्थ कॅम्प तिथेच सेटअप केला, जिकडे देर वर जनरल फिजिशियन्स, देर वॉज अन ऑप्टोमेट्रिस्ट ज्यांनी त्यांच्या डोळ्याची तपासणी केली, कॅटरॅक्ट्स आहे की नाही ही सगळी तपासणी केली. आणि देर वर ऑल्सो अ टीम ऑफ डेंटिस्ट, कारण जनरली डेंटिस्टकडे लोक जात नाही, अवॉइड करतात. तर अशा मी 3 प्रकारचे स्पेशलिस्ट तिथे त्या कॅम्पमध्ये आणले होते, ज्यांनी बेसिक चेकअप केला आणि तिथे आलेल्या प्रत्येक कम्युनिटी मेंबरचा त्याचा खूप फायदा झाला. आणि शेवटी आम्ही एक ब्लड डोनेशन कॅम्प केला. दिस वॉज इन पार्टनरशिप विथ फॉर्टिस हॉस्पिटल मुलुंड, जिथे अगेन आम्ही बऱ्याचशा ब्लड बँक्सना बऱ्याच वेळा ब्लड कमी पडतं, त्याच्याकरता आम्ही हा ब्लड डोनेशन कॅम्प केला. आणि मुख्य म्हणजे या कॅम्पमध्ये देर वर अबाउट 200 न्यू पार्टिसिपेंट्स, म्हणजे ज्यांनी पहिलेच कधी ब्लड डोनेट केलं नव्हतं असे व्यक्ती या कॅम्पमध्ये आले, ज्याच्याकरून बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोग्राम्सना ह्याचा सपोर्ट झाला. So today after doing all these camps we are at a stage where now we want to do more programs. आम्हाला अजून काही प्रोग्राम्स करायचे आहेत, आम्हाला आमचा रीच वाढवायचा आहे आणि त्या उद्देशाने आम्ही आता ही आनंदी फाउंडेशनची वेबसाईट तयार केली आहे. सो त्या वेबसाईटचं आपण आज अनावरण करतो आहे. आणि सो आनंदी फाउंडेशनची ही जी वेबसाईट असणार आहे त्या वेबसाईटचं नाव आहे anandifoundation.org.in. आणि प्लीज सगळ्यांनी या वेबसाईटवर जरूर जावं आणि यू प्लीज जॉईन अस इन आवर मिशन. कारण ही गोष्ट अशी आहे की ही एकट्याने होत नाही, आपल्याला सगळ्यांना मिळून ह्याच्यात सहकार्य करायचं आहे. सो या वेबसाईटचा लेफ्टवर जो QR कोड आहे त्या QR कोडला तुम्ही स्कॅन केलं तर यू कॅन जॉईन और यू कॅन रजिस्टर ॲज अ व्हॉलेंटियर. आणि एक अजून QR कोड इथे दिला आहे. ऑब्व्हियसली डोनेशन्स आर वेलकम, कारण सगळं नाही म्हटलं तरी पैसे हे लागतातच प्रत्येक कार्यात. सो तो जर QR कोड तुम्ही स्कॅन केला तर यू विल बी एबल टू डिरेक्टली डोनेट टू द फाउंडेशन. सो एवढंच म्हणून मी आज थांबवतो. यानंतर ज्या सोहळ्यासाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत तो आश्लेषा दिवाळी अंकाच्या 2025 वर्षीच्या अंकाचा प्रकाशन सोहळा आता आपण मान्यवरांच्या हस्ते संपन्न करतोय. मी अशोकजी बागवे, आश्लेषा मॅडमना मी विनंती करतो आता तुम्ही नक्कीच यायला हरकत नाही व्यासपीठावर. आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण यावर्षीच्या आश्लेषा दिवाळी अंकाचा प्रकाशन करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. अंकाच्या अनुक्रमणिका याआधी बऱ्याच जणांपर्यंत पोहोचली आणि अंकांच्या जाहिराती ज्या फेसबुकच्या माध्यमातून आपण पाहिल्या त्या जाहिरातींबद्दल सुद्धा एक खूप सकारात्मक असं वातावरण सोशल मीडियामध्ये व्यक्त झालं. त्या माध्यमातून अंकातला कंटेंट जो आहे, आशय, तो आपल्यापर्यंत बहुतेक आधी पोचलेलाच आहे. विषयांचं वैविध्य, मुलाखतींचं वैविध्य, कथांचं वैविध्य, कवितांचं वैविध्य अशा संपूर्ण साज लिहिलेला हा अंक आहे. एक वैशिष्ट्य सांगतो की हे मुखपृष्ठ जे आहे ना, ते मुखपृष्ठ म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं आहे. ते म्हणजे परंपरा आणि त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूरची आठवण या दोन्हीचा साज लिहिलेलं हे मुखपृष्ठ आहे. एकीकडे परंपरेमध्ये असणारी
परंपरा जपणारी, परंपरा पुढे घेऊन जाणारी भारतीय स्त्री आणि त्या स्त्रीनं घेतलेली आकाशातली भरारी म्हणजे यावेळेचा आश्लेषा अंक आहे. आपण बघू शकता एक वेगळ्या प्रकारची कल्पना अशोक तावडे सरांची आणि विशेष करून मुखपृष्ठाच्या संदर्भात आश्लेषा मॅडमची होती हे मला इथे आवर्जून सांगायचं आहे. मी बागवे सरांना विनंती करतो की त्यांनी अंकाचं प्रकाशन झाल्याचं कृपया जाहीर करावं. अशोक तावडे संपादित आणि तपस्या नव्हे कार्यकारी संपादित आश्लेषा या दिवाळी अंक 2025चा तुम्हा सर्वांच्या साक्षीनं प्रकाशित झाला असे मी जाहीर करतो. आमची एक लाडकी मुलगी सिमरन गिरीश तावडे तिच्याविषयी तिचा एक छोटासा सत्कार आहे. नक्कीच. यानंतर डॉक्टर सिमरन तावडे यांचा आपण सत्कार करणार आहोत. मी त्यांना विनंती करतो की या सन्मानाचा स्वीकार करावा आणि हा सन्मान करण्याची विनंती मी डॉक्टर आश्लेषा मॅडमना विशेष करून करणार आहे. दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून त्यांचं शिक्षण हे पूर्ण झालेलं आहे आणि सध्या हिरा मोंगी हॉस्पिटल मुलुंडचं जे आहे तिथे त्या कार्यरत आहेत. आपण त्यांच्या भविष्यासाठी म्हणून त्यांना शुभेच्छा देऊया. या कार्यक्रमातील विविध सहभागी लेखकांचा आपण सन्मान आता केला. आणखीन एक लेखिका जे उत्तम कलाकार आहेत सुनीला पोद्दार इथे आले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी येऊन कृपया सन्मानाचा स्वीकार करावा. अतिशय वेगळ्या विषयावरचा अतिशय अभ्यासपूर्ण आणि सुंदर असा लेख त्यांचा या अंकामध्ये आलेला आहे. धन्यवाद. त्यांनी हेही आपली इच्छा प्रदर्शित केली होती. मला 3 मिनटं दिलीत तर मी सरस्वती वंदनाचं प्रात्यक्षिक नृत्य तुम्हाला इकडे सादर करू शकते, पण आपल्याला तो वेळ मिळाला नाही. त्याबद्दल मला दिलगिरी वाटते. या आश्लेषा दिवाळी अंकाच्या कार्यकारी संपादिका तपस्या नेवे यांना की त्यांनी त्यांचं सरांच्या भाषेमध्ये कार्यकारी संपादकीय मनोगत व्यक्त करावं. सगळ्यांना नमस्कार. आणि इथे व्यासपीठावरती बसलेले माझे खरं तर मानस वडील ज्येष्ठ लेखक कवी अशोक बागवे, समोर सगळेच ज्येष्ठ लेखक आहेत, कवी आहेत. सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. आणि आज काही जण खूप प्रेमापोटी इथे आलेले आहेत. जसं तावडे सरांनी सांगितलं की त्यांचे काही स्नेही इथे आलेले आहेत, तसं आमचे अनंत देशमुख सर आल्या आल्या त्यांनी जरासं दटावलं मला की माझं काही घेतलं नाही असतो याच्यामध्ये. पण खरं तर पहिलं वर्ष होतं माझं हे कार्यकारी संपादक म्हणून. आतापर्यंत पुस्तकाचं संपादन केलं आहे किंवा लेखन केलं आहे, वेगवेगळ्या अंकात काही लेख लिहिले आहेत, पण कार्यकारी संपादक म्हणून ही पहिलीच जबाबदारी होती आणि जी माझ्या खांद्यावर अशोक सरांनी टाकली, अशोक तावडे सरांनी टाकली. आणि याला निमित्त मात्र ठरल्या त्या मेघना साने आणि नीतल वढावकर. कारण खरं तर सुरुवातीला ह्या अंकासाठी कार्यकारी संपादक म्हणून मेघना साने यांच्याकडे विचारणा झाली होती, पण काही कारणाने त्यांना शक्य नव्हतं. आणि मग कुठून तरी माझं नाव पुढे आलं आणि या नावावरती अशोक तावडे सरांनी शिक्कामोर्तब केलं. इतका मोठा विश्वास नवीन पिढीवरती दाखवणं एका इतक्या काय म्हणतात ना की दर्जेदार अंकाने, की 15 वर्ष आश्लेषा दिवाळी अंक येतोय, प्रकाशित होतोय आणि चांगला उत्तम दर्जाचा अंक येतोय. ग्रंथपाल असल्यामुळे अनेक अंक हाताखालनं जायचे आणि त्यामध्ये आश्लेषा हा अंक कुठल्याही ग्रंथालयात जा हा त्या अंकांमध्ये असतो. आणि या अंकासाठी आपल्याला काम करायला मिळणार याच्यासारखी आनंदाची दुसरी गोष्ट नव्हती. पण त्याचबरोबर खूप मोठी जबाबदारी होती, कारण आजवर इतकी मान्यवरांची नावं जोडली गेली आहेत, लेखक म्हणून किंवा कार्यकारी संपादक म्हणून सुद्धा. आणि त्यांचा हा वारसा पुढे न्यायचा ही थोडी कठीण गोष्ट होती, पण सगळ्यांच्या सहयोगाने ती शक्य झाली.
आणि अशोक तावडे सरांनी मला अगदी फ्री हँड दिला. अगदी स्पष्ट सांगायचं तर कुठेही त्यांनी आडकाठी नाही. नवीन विचारांचं त्यांनी कायम स्वागत केलं. ज्या काही नवीन संकल्पना मांडल्या असतील तर त्यांनी दुजोरा दिला. हे खूप मोठेपण लागतं की एका संपादकाने ही जबाबदारी देणं आणि तेवढा विश्वास टाकणं ती त्यांनी दाखवली. आणि आज आनंद आहे की आज ती जबाबदारी चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केलेला आहे. आता तुम्ही अंक बघून तो सांगालच. अंकामध्ये अनेक मान्यवरांच्या कथा यात आहेत. त्याबरोबर वेगवेगळ्या विषयांवरचे लेख आहेत. हा अंक ज्यावेळेस आमची जेव्हा पहिली मीटिंग झाली आणि जेव्हा चर्चा झाली की अंक कसा असावा, सर्वसमावेशक तर असावा, पण कुठेतरी नुकत्याच झालेला ऑपरेशन सिंदूरचा धागा याच्यामध्ये कुठेतरी असला पाहिजे. आणि मग त्या अनुषंगाने एखादी कथा, एखादा लेख यात घेता येईल का यावर विचार सुरू झाला. आणि जसं आर्मीचं पार्श्वभूमी या अंकाला आहे की मेजर अश्लेष तावडे केळकर हे नाव जोडलं गेलेलं आहे या अंकामागे. आणि म्हणून मग एक कथा त्या विषयावरची या अंकामध्ये आली. प्रज्ञा जांभेकर आज त्या इथे उपस्थित नाही आहेत, उत्तम लेखिका आहेत, आणि त्यांनी ही कथा खास या अंकासाठी लिहून दिली. त्यासाठी त्यांचे मनापासून आभार. आणि आत्ता आपण ज्यांचा सत्कार केला, सुनीला पोद्दार, ज्यांचा उल्लेख झाला, अतिशय उत्तम नृत्यांगना, उत्तम शिक्षिका, एकलव्य अकादमीच्या माध्यमातून त्या विद्यार्थिनी घडवत आहेत. त्यांना एक विषय सहज माझ्या डोक्यात आला आणि म्हटलं की नृत्य आणि युद्ध ह्याचा संबंध खूप मोठा आहे, त्याचा इतिहास खूप मोठा आहे आणि हे कुठेतरी या अंकात आलं पाहिजे. आणि त्यांनी लगेच तो होकार दिला आणि अक्षरशः 15 दिवसात त्यांनी मला तो लेख लिहून दिला. आणि विशेष म्हणजे त्यांनी कालच मला फोनवर सांगितलं की या निमित्ताने माझा या विषयाचा अभ्यास झाला, मी आणखीन सखोल अभ्यास केला आणि त्याच्यावरचा मी पेपर सादर केला. ही एक आनंदाची गोष्ट आहे की कुठेतरी एक नवीन विषय, एक नवीन विचार येतो एका अंकाच्या माध्यमातून आणि त्याचा लेखक अशा पद्धतीने चांगला उपयोग करून घेतो आणि एक वेगळा विषय लोकांसमोर येतो. नूतन बांदेकर असतील किंवा डॉक्टर अनुपमा उजगरे असतील, आपले सोळांकुरकर सर आहेत, स्वतः अशोक बागवेंचा लेख याच्यामध्ये आहे. त्यांची मिश्किल शैली आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याच मिश्किल शैलीतला त्यांचा अभिजात मराठी कवी संमेलन असा एक लेख आहे. तर श्रीकांत बोजेवार, ज्येष्ठ लेखक आणि संपादक, त्यांची कथा आपल्याला या अंकात वाचायला मिळणार आहे. या प्रकाशनामध्ये प्रमुख पाहुण्यांमध्ये एक मुख्य नाव होतं डॉक्टर मीनाक्षी पाटील. आज काही कारणामुळे त्या इथे उपस्थित राहू शकल्या नाहीत, पण त्यांची देखील एक वेगळी ब्लॅक ह्युमरस कथा आपण याच्यामध्ये अंकामध्ये वाचणार आहोत. मी मगाशी म्हटलं तसं रामदास खरे यांची गूढकथा यामध्ये आहे. निलिमा भावे, ज्येष्ठ लेखिका, त्यांची देखील कथा या अंकात आपण वाचणार आहोत. डॉक्टर रत्नाकर सर्वज्ञ यांची जशी कादंबरीचा भाग आपण अंकात वाचणार आहोत, त्याचबरोबर यावेळेस अजून एका कादंबरीचा अंश आपण वाचणार आहोत, ते म्हणजे डॉक्टर रवींद्र शोभणे, आपल्या अखिल मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखक. त्यांची तक्षक नावाची कादंबरी येते आणि त्याचा काही अंश त्यांनी या अंकासाठी दिला. हे माझं खूप भाग्य आहे की एका फोनवर या सगळ्या लेखकांनी मला लगेच सहमती दर्शवली. 3 ऑक्टोबरला आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळून 1 वर्ष पूर्ण झालं. आपण सगळ्यांनीच तो सोहळा साजरा केला आणि त्या विषयावरची आपल्या मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांची मुलाखत आपण या अंकात वाचणार आहोत आणि ती मुलाखत अमेय रानडे यांनी घेतली आहे. त्याचबरोबर अजून 2 मुलाखती यामध्ये आहे, ते म्हणजे आत्ताच्या आघाडीचा दिग्दर्शक, लेखक, अभिनेता प्रवीण तरडे यांची मुलाखत आणि या क्षेत्रातले ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, नेपथ्यकार, संगीत, पार्श्वसंगीत देणारे असे पुरुषोत्तम बेर्डे यांची मुलाखत देखील या अंकामध्ये आहे. हे सगळं, ह्या दोन्ही मुलाखती मी घेतल्या आहेत स्वतः, प्रवीण तरडे आणि पुरुषोत्तम बेर्डे यांच्या. आता हे सगळं करताना
पानांची मारामारी ही दिवाळी अंकासाठी कायम एक खूप कठीण गोष्ट असते, पण ती आटोकाट काय म्हणतात पूर्ण करण्याचा प्रयत्न मी केला आहे. कारण पुरुषोत्तम बेर्डे यांनी जी मुलाखत दिली ती इतकी सुंदर आणि इतकी काय म्हणतात ना की खूप प्रदीर्घ मुलाखत होती त्यांची. आणि मला प्रश्न पडला होता की यातलं मी काय करू, कसं कुठे कात्री मारायची, काय करायचं, इतकं कठीण जात होतं ते सगळं. कारण शेवटी लेखकाला लिहिताना असं वाटत असतं की आपला एकही शब्द कापला जायला नको, आणि जर कापला गेला तर तो योग्य ठिकाणी कापला गेला पाहिजे. तर हे सगळं तारेवरची कसरत आमची होती, पण ती आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अंकासाठी आम्ही आमच्या परीने 100% देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आता हा अंक आधीच बऱ्याच ठिकाणी उपलब्ध आहे, बऱ्याच वेगवेगळ्या मॅजेस्टिक असेल, आयडियल असेल, आणि बहुतेक तो काही ग्रंथालयांमध्ये पोहोचला देखील असेल, कारण दिवाळी अंकांची खरेदी सुरू झालेली आहे आधीच. तर तेव्हा काही प्रतिक्रिया येत आहेत. इथे आणखीन एक आवर्जून मी सांगेन की मगाशी जाहिरातींचा उल्लेख झाला की या अंकाच्या जाहिराती लोकांना खूप आवडल्या. खरं तर अंक बरेच येत असतात, म्हणजे आपल्या दिवाळी अंकाची जी परंपरा आहे 1907ला पहिला दिवाळी अंक प्रकाशित झाला आणि तेव्हापासून ही अखंडित परंपरा सुरू आहे. 450हून अधिक दिवाळी अंक आजवर प्रकाशित झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आपला अंक कसा वेगळा आहे हे पटवून देण्याचं सध्याचं उत्तम माध्यम म्हणजे फेसबुक आणि इंस्टाग्राम. आणि त्याची मदत या अंकासाठी घेता येईल का या संकल्पनेतनं छोटे छोटे व्हिडिओ बनवावे. आणि त्याचं काय म्हणतात मुहूर्तमेढ रोवली गेली ती घटस्थापनेच्या दिवशी. आणि एका छोट्याशा व्हिडिओपासून सहज एक प्रयोग म्हणून ती सुरुवात केली आणि ती संकल्पना इतकी लोकांना आवडली की मग हळूहळू एक 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 येत गेलं. आणि त्याच्यामध्ये मला अमेय रानडे यांनी देखील खूप सहकार्य केलं ते व्हिडिओ बनवण्यामध्ये. कारण असते ती 15-20 सेकंदाची क्लिप, पण त्याच्यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी बघाव्या लागतात. आणि ते केलं आणि त्या माध्यमातून अंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला. म्हणजे मला किंवा तावडे साहेबांना असेल की फोन करून सांगण्यात आलं की तुमच्या अंकाचा आता ब्रँड तयार होतोय. तर सध्या ब्रँडिंग आणि मार्केटिंग ह्याचा जमाना आहे. आणि कुठेतरी आपल्या अंकासाठी, कारण मराठी भाषा पोहोचवणं, वाढणं, वृद्धिंगत करणं यासाठी हा अंक सुरू झालेला आहे, हा अखंडित सुरू राहणार आहे. आणि त्यासाठी जर या सगळ्या माध्यमांचा आपण चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेता आला तर का नाही करायचा. तर त्या दृष्टीने केलं आणि सगळ्यांनी खूप त्यासाठी सहकार्य केलं. तावडे सरांनी देखील तपस्या नेवेंची नाविन्यपूर्ण संकल्पना मराठी दिवाळी अंकामध्ये प्रथमच या पद्धतीची गोष्ट करण्यात आली. प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. आणि श्रीयुत राजेंद्र कदम यांना त्यांनी जे बनवलं आहे ना त्या स्लाइड्स थोड्या रन करायला सांगतो. 3.5 मिनिटाचा आहे. तर तिथे तुम्हाला दिसेल की काय क्वालिटीची गोष्ट केली त्यांनी. आणि नुसतं मार्केटिंगचं जग नाही आहे, हृदयाशी भिडणारं मार्केटिंग पाहिजे. नाविन्याचा शोध तर घेतलाच पाहिजे, पण त्या नाविन्यातनं आपल्या नेहमीच्या आयुष्यात कुठेतरी स्पर्श व्हायला पाहिजे. आणि तो तपस्या नेवे आमच्या कार्यकारी संपादिकांनी खूप उत्कृष्टपणे केलेलं आहे. त्यांचे मी आभार मानतो जाहीर. स्लाइड्स आपल्या चालू आहेत म्हणून तुम्हाला फक्त त्यातला एक तपशील फक्त सांगायचा आहे. तुम्ही आत्ता ज्या स्लाइड्स पाहताय त्या सगळ्या महिला लेखिकांच्या आहेत. घटनस्थापनेपासून त्या आठवड्यामध्ये नवरात्रीच्या त्या 9-10 दिवसांमध्ये महिला लेखिकांचा सहभाग अंकातला जो आहे तो तपस्यांनी कव्हर केला. आणि नंतर मी जबाबदारी स्वीकारली महिला लेखिका संपल्यानंतर. हा एक तपशील सांगायचा आहे. त्याच्यात इथपासून आपण जी सुरुवात केली ते संपूर्ण तुम्हाला बदललेलं स्वरूप दिसतं आहे या साईडचं. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपल्याला आवाज आपल्यापर्यंत पोचत नाही आहे, पण अतिशय सुंदर धार्जिणं संगीत त्याला असावं. कारण संगीत पहिल्यांदा माणसापर्यंत पोचतो, नंतर व्हिज्युअल पोचतं. हा कुठलाही सोशल मीडियाच्या एखाद्या पोस्टचा नियम अलीकडे राहिलेला आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा सकारात्मक वापर कसा करून घेतला जाऊ शकतो साहित्याच्या प्रसारासाठी, याचं अश्लेषा एक उत्तम उदाहरण ठरावं
अशी एक संकल्पना त्याच्यामध्ये आहे. आणखीन एक तपशिलातली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला माधव जोशींचा एक लेख आहे, रतन टाटा एक माणूस म्हणून, हा उल्लेख मला करायचा आहे. रतन टाटा यांचं मागच्या वर्षी निधन झालं. आत्ताच 3 दिवसांपूर्वी त्यांना 1 वर्ष पूर्ण झालं. रतन टाटांचे ते सहकारी होते. अनेक प्रसंगांमध्ये रतन टाटांचा सहवास त्यांना मिळाला. अशा माधव जोशींकडून तपस्याला लेख मिळवता आला, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. खूप छान लेख आहे त्यांचा. आणि या सगळ्या जाहिराती सुरू झाल्यानंतर ज्या वेळेला अभिजात मराठीची जाहिरात आपली आली, त्याच नंतर लगेच दुसऱ्याच दिवशी ठाण्यामध्ये अभिजात मराठीचा सोहळा झाला, इथेच गडकरीला, याच वास्तूमध्ये वरती. आणि याच वास्तूमध्ये वरती मराठी भाषेचे सचिव महाराष्ट्र शासनाचे डॉक्टर किरण कुलकर्णी याही कार्यक्रमाला यवतमाळहून इकडे आले होते. आणि आल्यानंतर त्यांनी पहिला प्रश्न आम्हाला कुठला विचारला असेल तो म्हणजे जाहिरात खूप सुंदर झाली आहे, अंक कधी येतोय ही माझी आता पहिली उत्सुकता आहे. एखाद्या मुलाखतीसारखा एक छोटासा भाग आहे खरं म्हणजे, पण त्या मुलाखतीची उत्सुकता त्यांना वाटणं हा मला वाटतं अश्लेषाचं सगळ्यात मोठं यश आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. नक्कीच, कारण डॉक्टर किरण कुलकर्णी यांची मुलाखत घ्यायला जेव्हा आम्ही गेलो तर ती माणसं किती प्रचंड बिझी असतात आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण या मुलाखतीसाठी त्यांनी तब्बल 40 मिनटं आम्हाला दिली आणि त्या 40 मिनटामध्ये ते भरभरून काही हातचं न राखता ते बोलले. आणि त्यानंतर मीनाक्षीताई पाटील ज्या आज इथे उपस्थित राहू शकल्या नाहीत, त्यांची एक वेगळीच कथा त्यांनी या अंकासाठी दिली. आणि या सगळ्यांनीच म्हणजे ह्या जाहिरातींबद्दल आता अमेयने सांगितलं म्हणून सांगते की ज्यावेळेस त्यांची या कार्यक्रमासंबंधितली मीटिंग झाली तिथे देखील अश्लेषा दिवाळी अंकाची चर्चा झाली आणि या जाहिरातींबद्दल चर्चा झाली. आणि तिथे डिपार्टमेंटमधल्या लोकांना सांगण्यात आलं की अशा पद्धतीचं प्रमोशन आपल्या डिपार्टमेंटमधनं का केलं जात नाही. तर हे मला असं वाटतं की या वर्षीच्या ह्या अंकाचं यश आहे की कुठेतरी हा अंक वेगळ्या माध्यमातून तरुण पिढीपर्यंत हे पोहोचवणं हे जास्त आवश्यक होतं. कारण आपल्या सगळ्यांना पारंपरिक पद्धतीने ही ज्येष्ठ मंडळी अंक घेऊन वाचतातच, पण तरुण पिढीपर्यंत ह्या माध्यमातून हे सगळं पोहोचावं ही प्रामाणिक इच्छा आणि प्रयत्न होता. आणि तो एवढ्या पद्धतीने तो यशस्वी होईल याची कल्पनाही नव्हती जेव्हा हे सगळं सुरू केलं तेव्हा. अजून एक आवर्जून मला उल्लेख करायचा आहे की या अंकामध्ये एकनाथ आव्हाड असतील, ज्यांचं बालसाहित्यावरती खूप मोठं काम आहे, त्यांचा देखील लेख आपण या अंकामध्ये वाचणार आहोत. मारुती चितमपल्ली निसर्गमित्र लेखक जे यावर्षी आपल्याला सोडून गेले, त्यांच्यावरती मनोज बोरगावकर म्हणजे नलिष्ट कादंबरीचे लेखक मनोज बोरगावकर यांनी एक अप्रतिम लेख त्यांच्याबद्दल लिहिलेला आहे. असे मोठे मोठे लेखक कवी मला या अंकासाठी लाभले, तर त्या सगळ्यांचे मी या प्रसंगी मनापासून आभार मानते. कारण तुम्ही तुमचं साहित्य दिलत आणि त्यामुळे यावेळेसचा अंक अधिक दर्जेदार होईल अशी मला खात्री आहे. आणि पुन्हा एकदा मी मेघना साने, नितीन वढावकर यांचे मनापासून आभार मानते की त्या दोघींनी हा विश्वास दाखवला की नाही तपस्या तू हे करू शकशील आणि म्हणून आम्ही तुझं नाव सुचवलं आहे. आणि तावडे सरांनी हा विश्वास माझ्यावरती ठेवला, त्यासाठी त्यांचेही मनापासून आभार. आणि एक महत्त्वाचा उल्लेख, कुठलंही माझं पुस्तक असू दे त्याच्या प्रकाशनाला मला कायम आशीर्वाद लाभला आहे किंवा कुठल्याही नवीन गोष्टीला सुरुवात करण्यासाठी मला आशीर्वाद लाभला आहे तो ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांचा. ते कायम माझी ओळख कुठेही गेलं की माझी मुलगी असं करून देतात, मानस कन्या म्हणतात ते मला. आणि खरोखर हे काय म्हणते ऋणानुबंध आहेत की कायम माझ्या कुठल्याही, आता ह्या अश्लेषा दिवाळी अंकासाठी ज्यावेळेस प्रकाशन कोणाच्या हस्ते करायचं हे जेव्हा आलं त्यावेळेस अशोक सरांचं आणि माझं एकत्र नाव आलं की अशोक बागवे. म्हणजे अशोक ह्या शब्दाचंच मला असं वाटतं ऋणानुबंध माझ्याशी जोडले गेलेले आहेत. कारण एक आहेत ते कायम माझ्या पाठीशी प्रत्येक प्रोजेक्टमध्ये असतात आणि आता हे अशोक तावडे आहेत की त्यांनी आता ही एवढी मोठी जबाबदारी अंकाची सोपवली आणि मला कार्यकारी संपादिका म्हणून एक नवीन ओळख दिली. आणि ही ओळख अशीच कायम तुमच्या आशीर्वादाने आणि सरांच्या आशीर्वादाने मी निभावेन अशी खात्री वाटते. धन्यवाद. कार्यक्रमाला आलो तेव्हा पाऊस सुरू झालेला होता
आता कार्यक्रमाच्या या टप्प्यावर आल्यानंतर पुन्हा एकदा पाऊस सुरू झालेला आहे. मगाशी सिंचन हा शब्द मेघनाताईंनी वापरला. तो शब्द फार महत्त्वाचा आहे. याचं कारण सिंचन या शब्दाचा महाराष्ट्रानं घेतलेला अर्थ फार वेगळा आहे गेल्या काही काळातला. पण हे सिंचन साहित्याचं आहे, शब्दांचं आहे, ते रुजणारं सिंचन आहे. त्यामुळे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. हां, आताच तपस्या नेवेनी सांगितलं, एकनाथ आवाड बाल साहित्य. मला असं मनापासून वाटतं आणि तपस्या ते पूर्ण करेल. पुढच्या वर्षी एक छोटा बाल साहित्य विभाग अश्लेषांकात असावा आणि त्याची बाल साहित्याची आवड असलेली आणि चांगलं लिहिणारी अशी कोणीतरी बाल साहित्यिक आपल्यात आहेच, तर तिला आपण त्याचं संपादकत्व देऊ आणि तिच्या मार्गदर्शनाखाली ती चांगलं करेल. यानंतर आपल्या सगळ्याच लेखकांतर्फे प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करण्याची विनंती मी मेघनाताई साने यांना करतो. नमस्कार. 2 गुरुतुल्य व्यक्तिमत्व इथे आहेत, बागवे सर आणि देशमुख सर पण होते, आत्ताच थोडे बाहेर गेलेत. तावडे सरांची माझी 1 वर्षभरातच ओळख झाली आहे, पण आज मला कळत नाही अश्लेषा मासिकावर बोलावं की आमच्या या अश्लेषावर बोलावं, कारण हा खरोखरच बोलण्यासारखा विषय आहे. ती डॉक्टर आहे आणि आर्मीतली डॉक्टर आहे आणि तिची मुलाखत घेतली तेव्हा मला असे काही गोष्टी कळल्या, म्हणजे नुसत्या युद्धस्थ वार्त्या रम्या वगैरे असं नाही, तर खरोखर त्यांची काळजी कशी घेतली जाते बटालियनची आणि काय तिथे त्यांना करावं लागतं. ही अशी नुसती सडपातळ मुलगी ही एवढं काम करू शकते वाटतं का तुम्हाला? पण ती 50 किलो उचलून धावू शकते आणि तिथे कोणी आजारी पडलं, कोणाला गोळी लागली तर ती फ्रंटवर जाऊन त्याला ॲडमिट करू शकते, अशी तिची ताकद आहे. तर धन्य तिचे माबाप जे आज उपस्थित आहेत, आईवडील, की ज्यांनी अश्लेषासारखी मुलगी घडवली. आणि अश्लेष मासिकाबद्दल तर काय बोलावं. तुम्ही आत्ता म्हणलात ना की मासिक कधी येणार, उत्सुकता होती. उत्सुकता नुसती असता मला असते असं नाही. कालच मी जाऊन हे मासिक विकत घेतलं होतं मॅजेस्टिकमध्ये आलेलं आहे. उत्सुकता होती. अश्लेषा मासिकाची संपादन तपस्या नेवेला आम्ही पहिलं मीटिंग आमच्याकडेच झाली होती, तर हिला दिलं. इतक्या विश्वासाने, कारण प्रगल्भ मुलगी आहे. जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे संपादन गेलं तर नव्या संकल्पना राबवतील, नव्या कल्पना काहीतरी त्यात करतील. आणि खरोखर याच्यातल्या कथा वेगळ्या, म्हणजे माझी कथा आहे म्हणून नाही म्हणत, पण कथा सगळ्या वेगळ्या आहेत. म्हणजे अक्षरशः मंटोची कथा अनुवादित ती मी वाचली, खूप वेगळ्या कथा. आणि पार अगदी म्हणजे मेघना सानेपासून तू रवींद्र शोभण्यांपर्यंत पोचलेली आहे. ग्राफ बघा किती आहे. आणि खूपच चांगले चांगले लेखक ह्याच्यात आहेत. माहिती सगळी व्यवस्थित ह्याच्यात आहे, पण प्रत्येकाचं वेगळेपण असं काय ते शोधलेलं आहे. नुसती माहिती नाही आहे ती, ते काही संशोधक वृत्ती तिच्यात खरोखरच आहे. त्यामुळे ते आहे की प्रवीण तरड्यांचं काय प्रवीणपण, तरड्यांचं प्रवीणपण, इतकं छान टायटल तिने दिलं आहे. हे तरडे मला ऑस्ट्रेलियात भेटले होते तेव्हा मी बघितलं ते कसं वेगळे आहेत, ते पण बघितलं मी त्यांचं. तर खरंच आहे ते. आणि प्रत्येकाचं वेगवेगळं असं दिलेलं आहे. मलाही खूप छान काहीतरी वाचायला मिळालं. दुसरं म्हणजे लेआउट खूप छान आहे. जे काही महत्त्वाचं आहे ते तिने ओळीच्यावरती काढल्यात. त्यासाठी संपादकीला अभ्यास करावा लागतो, कोणत्या ओळी वरती काढायच्या, ते सगळं नुसतं बघण्याचं काम नाही आहे. त्याच्यात चित्र आहेत, त्याच्यामध्ये हेडिंग जे आहे त्याचं हे बघा, वेगवेगळ्या टाईप्स वापरलेले आहेत, नाही का, अक्षरांचे टाईप्स वेगवेगळे वापरले आहेत. तर प्रत्येक, मला तर वाटतं ह्या कव्हरपासूनच हे अश्लेष मासिक वेगळं झालेलं आहे. आपल्याला जनरली बघायला काय मिळतं, एखादी अशी सुंदरी उभी आहे मासिकाचे कव्हर, काय अर्थ आहे त्याला? एक सुंदरी अशी नुसती उभी आहे कुठली तरी, फार मॉडर्न, नंतर काहीतरी आविर्भाव करत, अशी एखादी ह्याच्यावरती टाकलेली असते मासिकावर. याचा अर्थ काय घ्यायचा? हां, तर हे इतकं अर्थपूर्ण मासिक आहे ना, म्हणजेच कव्हर इतकं अर्थपूर्ण झालेलं आहे ना, की एक मुलगी आहे आणि एक स्त्री आणि तिची मुलगी, हे वात्सल्य, कुटुंब हे वाचवण्यासाठी आपले जे जवान काम करत आहेत वरती ऑपरेशन सिंधूसाठी, त्या फ्लाईट्स दाखवलेल्या आहेत. आणि हे आपलं शहर आहे, ह्याचा काश्मीरचा थोडासा संदर्भ येतो. तर ते कसं झालेलं आहे हे सगळं आपल्याला आठवतं ह्याच्याकडे बघून. आणि हे आपलं दिवाळी आपण छान साजरी करतो आहे. आपल्या जवानांनी आपल्यासाठी जे काही काम केलं त्याच्यामुळे आपण ही छानशी दिवाळी आज साजरी करू शकत होतो. नाहीतर नसतं केलं तर आज काय असतं परिस्थिती, नाही का? तर त्यामुळे खूप अर्थपूर्ण असं झालेलं आहे हे मासिक. आणि मला खूप आवडलं हे.
अश्लेषा मासिकाच्या या संपादनाबद्दल खूप खूप अभिनंदन. आणि इथं प्रत्येक व्यक्ती माझ्याशी वेगळी जोडली गेली आहेत. म्हणजे अशोक तावडे सरांची पहिल्यांदा ओळख झाली तेव्हा माहीत नव्हतं अश्लेषाची होणार आहे. आम्ही वेगळ्या संदर्भात बोललो होतो. त्याच्यानंतर अश्लेषाची मी एकदा मुलाखत घेतली. त्याच्यानंतर मग आनंदिता आमच्याकडे रेकॉर्डिंगला आली होती. ती खूप छान गाणं म्हणते म्हणून तिची. त्यानंतर मॅडम ज्या आहेत अश्लेषाची आई, तिनं मला फोन केला की तुम्हीचा कथासंग्रह वाचला, त्याच्यावर तिने लिहून पाठवलं बरं का. म्हणजे इतके छान वाचक असू शकतात. ही माणसं जितकी मोठी आहेत तितकीच नम्रही आहेत. आणि म्हणून मला खूप आवडलं. आज सगळे मित्रमंडळी माझी इथे उपस्थित आहेत. नूतन मॅडम, रामदास खरे, मग अशी सरांचाही आशीर्वाद मिळालाच. हा एक कोण माझ्या ओळखीचं नाही आहे, बहुतेक जण ह्याला ओळखतात. अरे आत्ताच तुझं एक पुस्तक वाचलं मी, आत्ता प्रकाशित झालेलं. तर अशी मोठी मोठी कवी मंडळी पण इथे आलेली आहेत. आणि आर्मीमधले लोक सुद्धा आहेत. तर हे खूप मोठा समारंभ झाला असं मी म्हणते की ही मंडळी इथे उपस्थित असणं म्हणजे. नवीन डॉक्टरसुद्धा आहेत, त्यांचंही अभिनंदन. आणि हे जे म्हणतात अमेय रनडे आणि हे इतकी छान मैत्री यांची मी पाहते ना की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. नाही, आम्ही दोघं एकत्र आहे म्हणून कशालाच भीत नाही. आम्ही जिबात भीत कशाला, काय भीतीच नाही आम्हाला की इतकं छान साथ मिळते ना आम्हाला प्रत्येक वेळी. तर खूप खूप अभिनंदन. हे 2-4 शब्द बोलते आणि थांबते. अंकाबद्दल आपण बरंच ऐकलं आहे. या अंकामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण लेखक जे आहेत त्याच्यामध्ये मला आवर्जून उल्लेख करायचा आहे तो सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांचा. कौशल इनामदारांचा सुद्धा लेख या अंकामध्ये आहे. कौशल इनामदारांकडून लेख काढून घेण्याचं कौशल्य तपस्या नेवेंनी ज्या नेटानं दाखवलं त्या सगळ्या प्रक्रियेचा मी साक्षीदार आहे. याचं कारण अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत येईपर्यंत हा लेख गाठणं, मिळणं हा शब्दाचा लेख गाठणं हे इतकं कठीण होत होतं. पण कौशल जितका उत्तम संगीतकार आहे, संगीताशी त्याचे सूर जितके उत्तम जुळलेत तितकंच तो उत्तम विचारवंतसुद्धा आहे. की विचार करून ज्याला आपण संगीत देणं आपण म्हणतो. बागवे सरांना अनुभव आहेच या गोष्टीचा. कट्यार काळजात घुसली या नाटकामध्ये एक वाक्य आहे की दिल और दिमाग दोनों के बीच में है आदमी का गला. गाणं संगीताची आराधना करणं म्हणजे फक्त सूर गळ्यातनं निघणारे नाहीत, तर बुद्धी आणि तुमचं अंतःकरण या दोन्हीचा संगम जेव्हा होतो तेव्हा उत्तम गाणं तयार होतं. असा संगीतकार असणारा कौशल आहे. तेव्हा एक अप्रतिम लेख कौशलचा आहे. आणि आवर्जून मी उल्लेख करेन की दूरदर्शनच्या वृत्तनिवेदिका दीपालीताई केळकर यांचाही एक सुंदर लेख याच्यामध्ये. तेव्हा अंक तुम्ही जरूर सगळ्यांनी वाचा. यानंतर मी विनंती करेन अर्थातच आजच्या कार्यक्रमाचं अशोक पर्व म्हणजेच प्रमुख पाहुणे अशोकजी बागवे यांना की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय विचारपीठ आणि उपस्थित सज्जन हो, आज एवढा शुभ योगायोग आहे की एवढ्या दिवस वरती खोळंबलेला पाऊस आला. पाऊस आल्यानंतर धरतीमधून अंकुर फुटतो तसा आजच्या दिवशी दिवाळी अंक याचा अंकुर फुटलेला आहे. आणखी एक योगायोग असा की जिच्या नावाने हा अंक आहे त्या अश्लेषाने मला सरस्वती समोर दीपज्योत जी दिली हातात ती अश्लेषाने दिली. आणि सरस्वती समोर तिचं वाहन पण आहे मोर, आणि तुम्ही सगळे समोर. त्यामुळे अगदी दुग्ध शर्करा योग म्हणतात याला. आणि आनंदिताचं मला फार नवल वाटलं, फार छान वाटलं की एवढ्या लहानपणी या कुंदेंदू तुषारहार धवला मोठ्या मोठ्या लोकांना येत नाही, कारण सगळे सुसंस्कृत आहेत. तिने इतकं छान म्हटलं की मला माझी शाळेची आठवण झाली. शाळेमध्ये मी म्हणायचो, माझ्यानंतर सगळी मुलं म्हणायचो, आणि आम्हाला फार संस्कृत माहिती नव्हतं. त्यामुळे मी म्हणायचो निश्चयच्या जाड्या पहा. आणि एक जाडा मुलगा तेव्हाच यायचा तिकडून. पण जाड्या म्हणजे जाड्या टू जाड्या इथपर्यंतचा प्रवास म्हणजे सुसंस्कृत लेखकाचा प्रवास असतो, आणि तो मला लाभला.
अशोक तावडे आणि माझी फार पूर्वी ओळख झाली किंवा भेट झाली होती असं त्यांनीच मला सांगितलं. आणि त्या NCPAमध्ये एकदा आमच्या कवितांच्या गावाजावाचा कार्यक्रम होता, तर तावडे त्या निष्ठेने अश्लेषा अंक काढतात आणि अश्लेषाचा अर्थ बऱ्याच जणांना माहिती नाही, म्हणजे मी सोडून. अश्लेषा हे नक्षत्रांचं नाव आहेच, ते एका देवीचं सुद्धा नाव आहे, पण अश्लेषाचा खरा अर्थ आहे चमकता तारा. आणि तो आज चमकला आणि इतका परिपूर्ण, म्हणजे मला एक त्यातलं फार आवडलं. काय आवडलं माहीत आहे का, की आता एक फॅड आलं आहे नवीन दिवाळी अंकात, एकच विषय घेतात आणि त्याच्यावर सगळे लिहितात. आणि त्यामुळे AI सारखं वाटतं मला, कृत्रिम आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतो की काय ह्यांच्याकडे, कारण जो तो त्या विषयावर लिहितो आणि सिद्ध असतं असं लिहिण्याचं नाटक करतात. म्हणजे कविता पण एकाच विषयावर असतात, सगळे लेख एका विषयावर. आणि त्यामुळे मला नेहमी असं वाटतं दिवाळीत अनेक फराळ असतात ना, अनेक पदार्थ असतात फराळाचे. एकच एक जर 4 दिवस करंजी खाल्ली तर 5व्या दिवशी कारंज बाहेर पडेल. त्यामुळे आपण यांचं कौतुक हे करायला पाहिजे का, म्हणजे माझी लेखच असल्यामुळे की वेगवेगळ्या प्रकारचे लेख, वेगळ्या कथा आहेत हां याच्यामध्ये पण, म्हणजे त्याला नावच दिलं आहे वेगळ्या कथा. आणि ती कथा एक वाचली मीनाक्षी पाटीलची एकदम, आणि रामदासचं पण आहे. तर ते मला तो वेगळा वाटला, कारण कविताचा सेक्शनसुद्धा फार सुंदर आहे. म्हणजे एरवी पानपूरक म्हणून वापरतात बरेच जण संपादक, माहीत आहे मला ते सगळं. कवितेचा विभाग त्याचं हेच देत नाहीत, अनुक्रमणिका नाव पण देत नाहीत, नुसतं पान नंबर अमुक ते पान नंबर तमुक घ्या, भोगा आपल्या कर्माची फळ. पण यांनी त्या कवितेचा जो विभाग आहे ना अश्लेषा, तो इतका छान आहे. म्हणजे रवी लाखे असतील, सतीश असेल, इतक्या चांगल्या कविता त्यांनी. आमच्या अनुपमा वहिनी आज मला दिसल्या म्हणजे माझं भाग्य आहे, कारण यांच्या दिवाळीच्या फराळावर मी आणि निरंजनची कविता पोचलेली आहे, अनुपमा उजगरे माझी वहिनी. तर हे सगळं असं जुळून आलेलं आहे. आणखी गंमत सांगायची म्हणजे नुसते ललित लेख नव्हे, म्हणजे एखाद्या विषयावर लिहून घेणं आवश्यक असतं. कधी कधी एक विषय सगळ्यांना देऊ नये, पण काही विषय असे असतात की जे तात्कालिक असतात, जे समकालीन असतात आणि त्यांच्यावर चिंतन झालेलं नसतं. म्हणजे एक प्रकारे संपादक किंवा कार्यकारी संपादक हा यांचं निर्मिती स्थळ असतं अशा लेखकाचं. आणि तसे सुद्धा ह्या दिवाळी अंकात आहे. आणि ही महाराष्ट्राची परंपरा आहे. म्हणजे 6 जानेवारी 1832 बाळशास्त्री जांभेकरांचं पहिलं दैनिक, त्यानंतर 1840ला पहिलं मासिक आणि 1850ला दिवाळी अंकांची सुरुवात. जवळजवळ 250 वर्ष झाली. जसं आपल्याकडे महाराष्ट्राची संस्कृती आहे, ती संस्कृती जर कुठं बघायचं असेल, त्याचा अभ्यास जर कोणी करायचा असेल, म्हणजे आम्हाला PhDचे विषय देणारे काय बसलेत ते विद्येचं पीठ करणारे काय मला कळत नाही. पण आत्तापर्यंत असलेल्या दिवाळी अंकामधलं साहित्य असा एक PhDचा विषय होऊ शकतो, पण ते आपल्याकडे होत नाही. हां, कारण ही सगळी संस्कृती आहे आणि ही संस्कृतीचा सगळा ओघ आहे. ती जी नदी आहे ती या दिवाळी अंकातून आपल्याला दिसते. काही अतिशय चांगले दिवाळी अंक आहेत, बाकीचे जाहिरातींसाठी काढतात हे पण मला माहिती आहे. पण असे काही त्याला म्हणतात प्रामाणिक लोक आहेत, संस्कृतीचे अभ्यासक आहेत, त्यांना मराठी भाषेची नुसतं अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नाही. परवा अभिजातचा पण अर्थ मी सांगितला, कोणाला माहिती नाही अजून, सरकारला तर अजिबात माहिती नाही. मीनाक्षी पाटील असती तरी मी बोललो असतो. अभिजात म्हणजे जे कायमचं चिरंजीव असतं त्याला अभिजात असं म्हणतात.
अभिजात मराठी भाषा मिळाला, आता सप्ताह साजरा करा, ते काय हरिनाम सप्ताह आहे? तो आपल्या सगळ्या संस्कृतीचा आहे, आपल्या मातीचा आहे, तो मातीचा गुण आहे. आणि तो मातीचा गुण दिवाळी अंकातून जेवढा प्रवाहीपणा आपल्याला दिसतो तेवढा इतर कुठेही दिसत नाही. आणि दिवाळी अंकाची परंपरा 2च भारतामध्ये पूर्वीपासून आहे, एक बंगाल आणि महाराष्ट्र. गुजरातींना अजून कळलेलं नाही. पण हे सगळं जे आहे, ही जी संस्कृती आहे, म्हणजे गंगेच्या काठावरचा बंगाल आणि गोदावरीच्या काठावरचा महाराष्ट्र, या 2 पवित्र नद्यांचा संगम दिवाळी अंकात आपल्याला दिसतो. आणि त्यामुळे अक्षर वाङ्मय आहे. म्हणजे दिवाळी अंक वाचायचं आणि कुठेतरी टाकून द्यायचं असं नाही. हल्ली एक बरी परंपरा सुरू झाली आहे की लायब्ररीमध्ये सुद्धा, वाचनालयात सुद्धा जवळजवळ 25 ते 30 अंक घेतले जातात आणि त्यातल्या सभासदांना वाटले जातात म्हणजे घरी नेऊन वाचायला, पुस्तकं वाचतो तशी. आणि ही एक चांगली परंपरा आहे आणि त्यामुळे म्हणून हिचं कौतुक करावं असं वाटतं. आणि मी 1832चा उल्लेख केला, त्याच्याही अगोदर संतांनी दिवाळीचा उल्लेख केला आहे. संत ज्ञानेश्वरांची ओवी आहे, सूर्य अधिष्ठिली प्राची, जगा राणीमध्ये प्रकाशाची. राणीव म्हणजे वैभव. चुकून सगळे पंडित आपल्याकडे जाणीव लिहितात, जाणीव. हां, त्यांना मी सांगतो की आपण अज्ञानाचे महामेरू आहात, तर असं करू नका. सूर्य अधिष्ठिली प्राची, जगा राणीमध्ये प्रकाशाची, तैशी श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. काय सुंदर आहे. ही ज्ञानाची दिवाळी माऊलीपासून सुरू आहे. ही ज्ञानाचीच दिवाळी आहे. म्हणजे इथे हे जे फराळ आहोत आपण तृप्त होतो, पोट भरायला ठीक आहे फराळ वगैरे सगळं, पण ही जीविका आहे. उपजीविकेसाठी आपण काही करतो, पण ही जीविका आहे. इथे आपलं मन भरतं, इथे आपलं अंतःकरण शमतं. आणि अशा प्रकारचा अंक काढण्याची जबाबदारी बऱ्याच जणांना, आता काय कधी नवीन काढणाऱ्या लोकांना जाहिराती वगैरे मिळत नाहीत. सरकारने खरं म्हणजे आज जर मीनाक्षी आली असती तर बरं झालं असतं की साहित्य संस्कृती मंडळाने त्यांना हे दिलं पाहिजे, अनुदान दिलं पाहिजे. वाटेल ते करतात, पण ह्या गोष्टीला ते काही करत नाहीत. तर साहित्य संस्कृती मंडळाने अनुदान दिलं पाहिजे की जो अतिशय प्रामाणिकपणे दिवाळी अंक काढतोय, जाहिरातीशिवाय काढणारे पण लोक आहेत. तर अशा लोकांना एक आर्थिक पाठबळ सरकारने दिलं, बाकीचं कसलंही बळ नाही दिलं तरी चालेल, पण आर्थिक बळ दिलं तर ऑपरेशन सुंदूर चांगलं होईल आपलं दिवाळी अंकाचं. आणि त्यामुळे ह्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. आणि मेघना पण आली. मेघना ही फार जुनी आमची लेखिका आहे. ठाण्यातलं नाव, ठाण्यामध्ये बरेच साहित्यिक आलेले आहेत. हां, म्हणजे बाहेरून पण आलेले आहेत इथे राहायला. हां, पूर्वी ठाणं वेगळ्यासाठी प्रसिद्ध होतं. आणि आमच्या कॉलेजजवळच वेड्याचं हॉस्पिटल होतं. मग मी कॉलेजवर लिहिलं होतं, शहाणे करून सोडावी सकळ जन. कॉलेजवर मी लिहिलं होतं, बाजूला मेंटल हॉस्पिटल, असं सगळं. तर ही जी परंपरा आहे, ही परंपरा आपण सगळेजण पुढे नेऊया. एक कार्यकारी संपादक तुम्हाला तह हयात भेटलेली आहे, तह हयात. हां, हो की नाही? तह हयात आहे. अगदी लिहून देतो, ते लिहून देणार. कारण एवढी काय म्हणतात त्याला, कष्ट करणारे संपादक पाहिजे. नुसतं आमच्याकडे पाठवा. हां, आहेच आमच्याकडे, मेल बिल येतो. सध्या मेल फार असतं. परवा एके ठिकाणी मी म्हटलं, आता एवढं झालं आहे की श्रीकृष्णाने भगवद्गीतासुद्धा अर्जुनाला PDF पाठवली असती आत्ता जे वयात जर असतं तर. म्हणजे असलं सगळं बदललेलं असलं तरीसुद्धा अक्षराची संगत सुटत नाही. जे क्षर होत नाही, जो क्षय होत नाही, त्याला अक्षर म्हणतात. आणि ही अक्षराची साधना दिवाळी अंकाने आपल्याला दाखवली, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. तुझं विशेष. मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे कार्यक्रमाला जेव्हा मी आलो त्यावेळेला पाऊस सरींना सुरुवात झाली होती आणि ती सर इतकी मोठी आली की आता कार्यक्रमाचं काय, हा एक
थोडा तरी नाहीतरी प्रश्न हा डोक्यामध्ये आलेला होताच. पण पाऊस पण कसं करतो बघा, की हजेरी लावली पावसाने, पण ती हजेरी इतकीच लावली जितकी आवश्यक होती. कार्यक्रम निर्विघ्नपणे संपन्न व्हावा आणि त्या कार्यक्रमाला पावसाची स्वतःची उपस्थिती असावी एवढी फक्त पावसाने तरतूद करून घेतली स्वतःहूनच. हे मात्र तितकंच खरं आहे. त्यामुळे आश्लेषा दिवाळी अंकाचा हा 2025चा अंक हा आता लोकार्पण आपण केलेला आहे. अलीकडच्या भाषेत लोकार्पण हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरला जातो. अनेक लोकार्पण कार्यक्रमांना मला निवेदन करायचं असतं म्हणून हा लोकार्पण हा शब्द तोंडात बसलेला आहे अलीकडच्या काळात, म्हणून त्याचं लोकार्पण झालेलं आहे असं आपण म्हणूया. आणि आश्लेषा वाचून त्याच्या प्रतिक्रिया मात्र नक्की आमच्यापर्यंत पोचवा, हे मात्र तितकंच खरं आहे. जे जे काही म्हणून तुम्हाला वाटेल, जे आवडेल ते कळवा. जर काही खटकलं तर अधिक आवर्जून कळवा, कारण पुढच्या काळामध्ये या पुढचा आश्लेषाची जी वाटचाल आहे ती वाटचाल करण्यासाठी म्हणून विषयांमधलं वैविध्य ज्याचा उल्लेख आत्ता सरांनी केला तो या पुढच्या सगळ्या अंकांचा धागा आपल्याला ठेवायचा आहे, असणार आहे. म्हणूनच या पुढच्या काळामध्ये तंत्रस्नेही होण्याच्या दृष्टिकोनातून आणखीन काय काय करता येईल त्याचाही विचार या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आणि त्याचबरोबर सर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे नवीन पिढी लिहिती कशी होईल हाही भाग या पुढच्या काळामध्ये आणखीन आपल्याला बघायचा आहे. तोही भाग आपण बघूया. आणि पुन्हा एकदा आपण सगळे या कार्यक्रमासाठी आलात त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आभाराचे भार हे नेहमी भार म्हणूनच असतात, तरीसुद्धा कार्यक्रमाचं सौंदर्य म्हणून आणि कार्यक्रमाचा नियम म्हणून आभार मानणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि मी सुरुवातीला म्हणालो त्याप्रमाणे हा कार्यक्रम औपचारिक स्वरूपाचा निश्चित नव्हता, त्यामुळे वेगळे आभार त्याचं प्रदर्शन करावं असं खरं काही नियोजन नाही आहे. पण तरीसुद्धा आपुलकीचे 4 शब्द आपल्यासमोर सांगण्यासाठी मी मेजर डॉक्टर आश्लेषा तावडे केळकर यांना विनंती करतो. अमेय धन्यवाद. अमेय सर. खरं तर हा कार्यक्रम नेहमीच एक कौटुंबिक आणि एक हृदय असा कार्यक्रम असतो आणि आजच्या व्यासपीठावरच्या उपस्थितीने तो अजूनच जास्त असा हृदय झाला. मी अगदी थोडक्यात आता सगळ्यांचे आभार, औपचारिक खरं तर आभार शास्त्र असतं ते, त्यामुळे ते मानायचे आहेत. तर इथे जमलेल्या सगळ्याच आमचे स्नेही आणि मित्र परिवार आणि जे इथे आवर्जून उपस्थित आहेत त्याच्यामध्ये मी आता कुठून सुरुवात करू, मी माझ्या घरच्यांपासूनच सुरुवात करते. तर माझे मामा आणखीन मामी, माझं आता ठाण्याचा तुम्ही उल्लेख केलात तर माझं आजोळ ठाण्याचं आहे, त्यामुळे तर तेच आवर्जून इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे धन्यवाद इथे, कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय खरंच सुरुवातीचे जो काळ होता कोणत्याही अंकाचा काय किंवा कोणत्याही इनिशिएटिव्हचा सुरुवातीचा काळ खूप खडतर असतो, तर त्यावेळेस सतत पाठीशी लागतं कोणी ना कोणीतरी, आणि फिनान्शियल असेल किंवा भावनिक असेल पाठबळ, पण ते लागतं जसं सर म्हणाले. तर सतत बाबांच्या पाठीशी असणारे माझे मामा आणि त्यांचे मित्रगण, मित्रपरिवार जे इथे प्रत्येक प्रकाशन किंवा लोकार्पण सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिले आहेत, त्यांचं खूप खूप धन्यवाद. इथे वेळात वेळ काढून ज्यांना शक्य झालं ते सगळेच लेखक आणि लेखिका इथे उपस्थित राहिले आहेत, तसंच कवी आणि कवयित्री देखील इथे उपस्थित आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाची जी शोभा आहे आणि या अंकाचं जो गाभा आहे तो त्यांच्यामुळे आहे आणि त्यांचे खूप खूप धन्यवाद. केवळ इथे उपस्थिती एवढंच नाही तर त्यांनी मन ओतून लेखणीतून तुम्ही मन ओतलं आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आनंदी फाउंडेशनचं आपण आज इथे संकेतस्थळाचं अनावरण केलं, तर आनंदी फाउंडेशनच्या ट्रस्टी मेंबर्स म्हणजे माझे सासरे, आणखीन सासूबाई, तसंच माझे मामा हे देखील इथे उपस्थित आहेत. खूप खूप आभार.
सत्काराला तुम्ही इथे उपस्थित राहिलात आणि हा सत्कार स्वीकार केलात त्याबद्दल सिमरन तुझे खूप खूप आभार. आणि तसंच सिमरनचं कुटुंब देखील खरंच ना, जेव्हा एखादी मुलगी पुढे जाते तेव्हा तिच्या मागे कुटुंबाने अगदी उभं राहणं जरुरी असतं. तिला पुढच्या प्रवासाकरता देखील खूप शुभेच्छा, आपण नंतर बोलूच. थँक्यू सो मच, तू इथे आली आहेस वेळात वेळ काढून. मला माहिती आहे किती बिझी असशील तू. आणि त्याचबरोबर आपले जे इथे आता ह्याच्यानंतर मी आता शेवटाकडे येईन तेव्हाच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की टेक्नोसॅव्ही होण्यासाठी तो मराठी शब्द काय होता, तंत्रस्नेही बनण्याच्या मागे आपल्या एकदम खास नाव म्हणजे राजू कदम सर. ते दरवेळेसच इथे उपस्थित असतात आणि सुरुवातीच्या क्षणापासून म्हणजे तुम्ही म्हणालात ना अमेय, तो लाईट लागल्याशिवाय आपला कार्यक्रम सुरू होत नाही. त्यामुळे ते जसं गणेश वंदना तसा तो लाल रंगाचा दिवा म्हणजे गणपती असं, तसं ते सुरुवातीपासून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या टीमसोबत इथे हजर असतात. आपले फोटोग्राफर दर कार्यक्रमाच्या वेळेस अगदी आरिफ आवर्जून उपस्थित इथे असतात. आणि तसंच राजूभाई आणखीन विजय दोघंही इकडे जे धावपळ करत होते त्यांचे देखील खूप खूप आभार. आणि शेवटचं म्हणजे कसं कोणत्याही कार्यक्रमाचं म्हणजे जसं आपण जीविका तर म्हटलं, पण उपजीविका किंवा पोटाचा पाण्याचा जो काही विचार होतो त्याच्याकरता आपले गडकरी कट्टा जो आहे त्यांचे शिंदे साहेब ह्यांचा खूप खूप मनापासून आभार. त्यांचा आज नाही प्रत्येक वेळेसच आणि त्यांचा जो तो बटाटे वड्याचा वास आला की सगळ्यांचं म्हणजे अलर्टनेस वाढतो खरंच. त्यामुळे त्यांचे आणि त्यांचं हे एवढं सुंदर म्हणजे जसं आपण म्हणतोय की इथे पाऊस आहे आणि आपण या सुंदर वास्तूमध्ये बसलोय, ह्या वास्तूचं एक औचित्य आहे, आणखीन या कार्यक्रमाचं औचित्य. आणि हे आपल्या म्हणजे ह्या संपूर्ण लोकेशन हा जो व्हेन्यू आपल्याला प्रत्येक वेळेस मिळतो त्याच्याकरता राजेश पाटील साहेबांचं आणि संजय पाटील साहेबांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. या पूर्ण अंकासाठी तसंच या कार्यक्रमासाठी ज्यांचे हातभार लागलेत ते या अंकाकरता असणाऱ्या ॲडव्हर्टाइजमेंट्समध्ये वैविध्य आहे तर त्यांचे देखील मी याच ठिकाणी आभार मानते. त्यांच्यापैकी काही लोक इथे उपस्थित आहेत, काही नाही आहेत. त्यांचे देखील आभार, कारण कोणतंही म्हणजे अशा प्रकारचं जेव्हा एखादं ब्रेन चाइल्ड असतं त्याला सांभाळणं, त्याला वाढवणं, मोठं करणं खूप कठीण असतं, कारण हे कठीण दिस इज अ डिफिकल्ट चाइल्ड. त्यामुळे त्या मुलाला अजूनच जास्त काळजी घेऊन मोठं करावं लागतं आणि त्याला खूप हातभार लागतो. तर ह्या सगळे जे या एका प्रकल्पाच्या मागे इट इज अ प्रोजेक्ट, प्रकल्प म्हणून आपण त्याच्याकडे बघतो, कारण त्याच आणि मिशन मोडमध्ये आपण त्याला राबवतो. मी बाबांना बघते की जसं एप्रिल संपला किंवा जूनकडे त्याच्यापासूनच आता काही तर अंक आपल्याकडे काही याच्यातले जे लेख आहेत ते हा अंक त्यांच्या हातात पोचल्या त्यांचा पुढचा लेख किंवा पत्र जे आपण सुरुवातीच्या पानावर पाहिलेलं आहे ते आपल्या हातात पडलं. तर त्यांची जी ती धावपळ होते आणि ते सगळं, तर त्याच्यामागे खूप हात आहेत, खूप सपोर्ट आहे. तर या प्रत्येकांचा खूप खूप मनापासून मी आदर पण करते आणि आभार देखील मानते. आपल्या सगळ्यांच्या स्नेहापोटी, कौतुकापोटी किंवा प्रेमापोटी म्हणू शकते, इथे आपले बरेचसे स्नेही इथे आज उपस्थित आहेत. मला वाटतं त्या सर्वांचेच खूप खूप धन्यवाद. जरी उद्धरणी व्ययन तिच्या होसाचा, हा व्यर्थ भार विद्येचा. त्यामुळे मी अगदी मॅडम तुम्हाला सांगते की कोणतंही म्हणजे आपल्या तुम्ही म्हणालात की आर्मी आणि डॉक्टर आणि हे सगळं, पण जोपर्यंत आपण आपल्या ज्ञानाचा, आपण आत्मसात केलेल्या ह्या स्किल्स सेटचा जोपर्यंत आपल्या स्वतःच्या समाजासाठी उपयोग करून घेत नाही तोपर्यंत ते त्याचा पूर्णपणे उपयोग झाला किंवा तो जसं बाबा पण म्हणाले की ते समाजापर्यंत परत देणं आपण फेडलं नाही तर ते अर्ध राहतं. तर मला असं खूप खूप धन्यवाद द्यावेसे वाटतात. अमेय
जे वेळात वेळ काढून त्यांच्या खूपच अतिशय बिझी शेड्यूलमधून, पण ज्यावेळेस बाबा मला म्हणाले की त्यांच्या हाती सूत्र, म्हटलं बहुत ही बढ़िया है, फिर तो कोई मतलब सोचने की बात ही नहीं है. तो बहुत धन्यवाद आप यहाँ, म्हणजे तुम्ही इकडे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्वच रसिकांना, इथे असलेल्या मान्यवरांना माझे मनापासून प्रणाम आणि आदराचे नमस्कार. आणि सरते शेवटी जे आपले संपादक आहेत आश्लेषाचे, ज्यांच्यामुळे हा अंक 15 वर्ष चालू आहे, त्यांना खूप खूप धन्यवाद. कारण आम्हाला दिवाळीच्या फराळापेक्षा ह्या फराळाची ओढ लागलेली असते. अगदी म्हणजे कधी येणार त्याचं प्रत्येक गोष्ट अगदी माझ्या मुलीपर्यंत आम्हाला सगळ्यांनाच ती. त्यामुळे तुमचे खूप 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 आभार. हे असंच पुढे घेऊन जा आणि आम्हाला असं छान प्रत्येक वर्षी दिवाळीचा असा रंगीत फराळ तपस्या ताईंच्या साथीने मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद. आत्ता आभार आश्लेषाताईंनी व्यक्त केले, पण त्यांच्यासोबत काही मुलाखतींच्या माध्यमातून अनेक वेळेला संवाद साधण्याचा प्रसंग आलेला आहे. प्रसंग हा मुद्दाम शब्द वापरला बरं का, कारण युद्धामध्ये येणाऱ्याला आपण प्रसंग म्हणतो. मराठीचे शब्द फार महत्त्वाचे आहेत. काही काही आपल्यावर प्रसंग केव्हा येतो, जेव्हा आपण युद्धावर जातो तेव्हाच आपल्याला मला बाका प्रसंग आला असं आपण म्हणतो. हे सगळं त्यांनी अनुभवलेलं आहे, म्हणून मला हे सांगायचं आहे. हे सगळे अनुभवाचे त्यांचे बोल आहेत. पण या सगळ्याचा धागा जो आहे तो फार वेगळा आहे. फार काश्मीरमध्ये जाऊन देशाचं प्रतिनिधित्व करून सुद्धा त्या सगळ्या अत्यंत प्रतिकूल अशा वातावरणामध्ये देशाचं रक्षण करत असताना आणि पुन्हा इथे येऊन वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपलं योगदान आता या पुढच्या काळामध्ये देत असताना, मगाशी तावडे सरांनी जो एक शब्द वापरला तो धागा पकडून कार्यक्रमाच्या संपन्नतेकडे जातो, तो म्हणजे पार्ले टिळक विद्यालयाकडून मिळालेले संस्कार ते अजूनही त्यांचे कायम आहेत. हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं. त्यामुळे ही सगळी भरारी करत असताना साहित्यासाठी, भाषेसाठी आणि समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो. या उद्देशानं हे फाउंडेशन आणि आश्लेषा दिवाळी अंक हे असंच पुढे चालू राहणार आहे. म्हणून शेवटी पार्ले टिळकचा जो मोटो आहे, आनुभद्रा क्रतवो यंतु विश्वतः, जगातले उत्तमोत्तम विचार आमच्यापर्यंत पोचायला हवेत आणि ते पोचवण्यासाठी अशी चांगली माणसं आमच्यापर्यंत यायला हवीत. ती माणसं म्हणजे तुम्ही सगळे आहात. हा जनांचा प्रवाह असाच पुढे चालू राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. नमस्कार. धन्यवाद. कार्यक्रम संपन्न झालाय आणि या संपता धनश्री करमरकर ज्या मंटो कथेचा उल्लेख इथे झाला, ती अनुवादित कथा ज्यांनी केली त्या धनश्री करमरकर इथे उपस्थित झाल्यात. मी त्यांना विनंती करते की कृपया त्यांनी पुढे यावं. धनश्री करमरकर एक उत्तम अभिवाचक आहेत आणि अतिशय उत्तम अनुवाद त्या करतात. मी मेघनाताईंना विनंती करते की त्यांनी धनश्री करमरकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. अभिनेत्री पण आहेत त्या. धन्यवाद. कार्यक्रमासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी म्हटलं तसं की या कार्यक्रमाचं अध्यक्षपद ज्यांनी स्वीकारलं ते कविवर्य अशोक बागवे यांचे मनापासून आभार की तुम्ही खूप कायम ते कधी एकदा हाक मारली की लगेच ते येतात कुठेही कार्यक्रम असला तरी. त्यासाठी त्यांचे मनापासून आभार. ज्यांनी हे सगळं काही करून मला फुकट दिलंय, तेही व्यक्ती आता इकडे आलेली आहे, संजय पाटील. तर मी आश्लेषाला विनंती करतो की माझं तुम्ही कराच. तर संजय पाटील यांचं ताई या. संजय पाटील माझे मित्र आहेत ना तसं. आणि एवढं सगळं सजवून मला देणं हे संजय पाटलांचं काम आहे. आणि हे फ्री, आणि शिवाय शाल आणि श्रीफळ आणलं असेल माहित नाही, आणि जेवण पण उत्कृष्ट. खरं तर आता काही जास्त वेळ घेत नाही आहे, पण यांची मेहनत बघून आम्हाला स्वतःला असं वाटतं की आम्ही काहीच करत नाही आहे. काका सगळे करतात आणि यांची फॅमिलीचं खूप डिवोशनल आहे या गोष्टीसाठी. आणि आज 15 वर्ष कंटिन्युटी ठेवणं हा पण फार मोठी गोष्ट आहे. ही शॉल आहे ना, ही आम्ही साईबाबांच्या अंगावरची शॉल आम्ही देतो. आम्ही काय करतो, त्याचा जेव्हा सेल लागतो, जेव्हा त्याचा होतो, आम्ही ते विकत घेऊन मग लोकांचा सत्कार करतो त्यासाठी. आणि तुम्ही घरचे आहात त्यामुळे तुमचा पहिला सत्कार.
संजय पाटलांविषयी आता काय सांगू. एक तर माझं हे अंक एवढ्या घाईघाईत झालेले असतात आणि ते वेळेत त्याचं छपाई करून प्रिंटिंग करून सगळं सहकार्य त्यांचं ऑफिस मी अक्षरशः वापरतो. आणि तुम्ही आल्यामुळे त्या ऑफिसला किंमत आहे, बाकी नाही. त्यानंतर हा गडकरी कट्टा एवढं सगळं सजवून हे स्टेज सकट कोण देणार आहे. पण असे लोक आहेत. आणि तुम्ही जर तुमची इच्छा आणि तुमचं श्रद्धा आणि तुमची नैतिकता जर त्या प्रतीची असेल तर संजय पाटलांसारखे, राजेश पाटलांसारखे, या वहिनींसारखे लोक नक्की मागे उभे राहतात आणि हे लोक कायम उभे असतात माझ्या मागे. धन्यवाद तुम्हाला. थँक्यू.